सकाळचो नाश्तो कसो पोटभर केलो काय दिवस एकदम छान जाता. तर आज बनवतंय मी तिखट उपीट, म्हणजे पिवळा उपीट आमच्याकडे म्हणतात. आई माझी छान करायची. तर यासाठी तेल गरम करायचा, तेलामध्ये मोहरी तडतडली की मिरची टाकायची, कांदो टाकायचो, कढीपत्ता टाकायचो. छान अशी फोडणी बसली की याच्यामध्ये रवो टाकायचो. रवो तुम्ही बारीक घ्या, जाड घ्या, कसोही घ्या, पण चांगलं असो ना भाजायचो, म्हणजे तो चांगलं फुलता. कांदो घालताना याच्यामध्ये जरा जास्तच घाला, म्हणजे खाताना उपीट छान लागताला. आता नावच असा याचा पिवळा उपीट, त्यामुळे थोडीशी हळद घालायची, चवीसाठी थोडीशी साखर घालायची, मीठ घालायचा आणि असा या कडकडीत पाणी करून याच्यात ओतायचा. आता पाणी पण घेताना याच्यात खूप महत्त्वाचा, पाण्याचा प्रमाण घेताना 1 कप जर रवा असा तर 3 कप याच्यामध्ये पाणी घाला, म्हणजे तुमचा सुटसुटीत उपीट बनून तयार होतला. चमचभर याच्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे छान अशी चव येत आहे का बघा. या उपीट किती सुटसुटीत बनून तयार झालेला असा. वरती असा ओला खोबरा घालायचा, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची. असा उपीट आपण बनवायचा, घरच्यांका खाऊक घालायचा, म्हणजे घरचेही खुश आणि त्यांका बघून आपणही. चला मग उद्याच्या नाश्त्याची ठरली रेसिपी.